लोकमान्य टिळक टाउन हॉलमध्ये अचानक गर्दी. स्ट्रॉंग रूमवरील सील प्रकरणावर चर्चेची जोड. शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले असून निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. ईव्हीएम मशीन लोकमान्य टिळक टाउन हॉलमध्ये असलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. मात्र स्ट्रॉंग रूमच्या दरवाज्यावर 2 जुन्या सीलचे अवशेष दिसल्याचे सांगत काही उमेदवारांनी आक्षेप घेतला. मात्र याबाबत प्रशासनाने गैरसमज दूर करत पहिली सील त्यावेळची जेव्हा ईव्हीएम मशीन मतदानासाठी प्रथमच शहरात आणली गेली होती आणि दुसरी सील त्या क्षणाची जेव्हा मतदानाच्या दिवशी मशीन मतदान केंद्रांवर पाठवण्यात आली होती. ही दोन्ही सील काढताना त्या पूर्णपणे न निघाल्याने त्यांचे तुकडे दरवाजावर राहिले होते. यामुळेच गैरसमज निर्माण झाला. घटनेनंतर काही उमेदवारांनी प्रशासनाकडे स्ट्रॉंग रूम सील करण्यात आल्याचा पूर्ण व्हिडिओ मागितला आहे, जेणेकरून नागरिकांपुढे सर्व माहिती पारदर्शकपणे मांडता येईल. तर काहींनी टाउन हॉलच्या बाहेर LED स्क्रीनवर स्ट्रॉंग रूमचे लाईव्ह प्रसारण करण्याचीही मागणी केली आहे, ज्यामुळे जनविश्वास आणखी दृढ होईल असे त्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने सर्व अफवांना फेटाळून लावत सांगितले की ईव्हीएम मशीन पूर्णपणे सुरक्षित आहे. स्ट्रॉंग रूमच्या सीलमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दरवाजावर दिसलेले तुकडे हे पूर्वीच्या सीलचेच अवशेष आहेत. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये आणि निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत कोणताही संभ्रम निर्माण न करण्याचे आवाहन केले आहे. काही वेळापूर्वी प्रभाग क्रमांक 8चे प्रतिनिधींनी आम्हाला या ठिकाणी कळवलं की स्ट्रॉंग रूमचे जे सील आहे ते सील त्या ठिकाणी 3 वेळा लावलेलं दिसत आहे. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी चौकशी करण्यासाठी आलो असता त्या ठिकाणी जुनं सील जे त्या ठिकाणी जे फाडलेलं आहे ते पूर्णतः तिथं नष्ट केलेलं नाही आणि नंतर त्याच्या खाली नवीन सील लावलेलं आहे. आम्ही तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी विचारलं तरी ही तफावत का? त्यांनी म्हटलं की जे ईव्हीएम मशीन आधी आणलेले होते त्यावेळेचं ते सील आहे आणि ज्यावेळेस मतदान करून आलो त्यानंतर मग ते ईव्हीएम मशीन जे मध्ये ठेवलं त्याच्यानंतरचं नवीन त्या ठिकाणी सील लावण्यात आलं. आमचा प्रश्न असा आहे, त्या ठिकाणी सहाय्यक निवडणूक अधिकारी जे आहेत त्या सीलवर त्यांची त्या ठिकाणी स्वाक्षरी आहे. आमचा प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो, जर जुनं सील त्या ठिकाणी लावलेलं होतं त्यावेळेस तुम्ही पूर्णतः ते नष्ट का नाही केलं? याच्याने आमच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. संपूर्ण उमेदवारांच्या आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे की या ठिकाणी काहीतरी छेडखानी झालेली आहे का? आम्ही सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांना याविषयी प्रश्न विचारणार आहोत आणि जुना जो तो व्हिडिओ असेल त्या ठिकाणी त्यांनी ज्यावेळेस सील त्या ठिकाणी लावलं त्यावेळेस त्यांनी जे व्हिडिओ काढलेला असेल तो व्हिडिओ चेक केल्यानंतर आमच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो त्यावेळेस नाहीसा होईल. जोपर्यंत तो पाहू शकत नाही तोपर्यंत आम्ही सर्व उमेदवारांच्या मनामध्ये तो संभ्रम कायम राहील. आता तासाभरापूर्वी शहादा शहरात एक अफवा पसरली की जिथं मतदानपट्टे ठेवलेल्या आहेत त्या रूमची सिलिंग तोडण्यात आलेली आहे. म्हणून आता आम्ही उमेदवार मी आणि सुप्रो काका स्वतः त्या सिलिंग रूमची पाहणी केली. सिलिंग रूमची पाहणी केली असता सर्व सुरळीत आहे. म्हणून नागरिकांना एक कळकळीची विनंती राहील की आता अजूनही 15 दिवस निकालाला आहे, तर या 15 दिवसात भरपूर अफवा पसरतील, तर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आपण न्यायालयाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवू. न्यायालयाने जी तारीख दिलेली आहे त्याच्या विरुद्ध आपल्याला जाता येत नाही. म्हणून नागरिकांना कळकळीची विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नये. काही नाही, मी स्वतः माझ्यासोबत वकील साहेब होते, हेही प्रतिनिधी आहे. आम्ही स्वतः जाऊन बघितलं तिथं काहीच नाही आणि शहरातील लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. शासनाचे म्हणजे एक अशी चुकी झालेली आहे, मतदान विस्तार केला व्हायला पाहिजे होतं आणि 21ला निकाल व्हायला पाहिजे होता असं माझे मत आहे. कारण की 15 म्हणजे 3 तारखेला जर पेट्याचा निकाल लागला असता तर हे उमेदवार आणि शहराच्या लोकांची मनात शंका आली नसती असं मला वाटतं. कारण की 2011ला जेव्हा मतदान होऊन उमेदवार घरी गेले नाही लगेच निकाल आला होता, तसं आताही करायला पाहिजे होतं. पण आता शेवट कोर्ट आहे, कोर्टाच्या अगेन्स्ट कोणी जाऊ शकत नाही एवढं मी समजतो. ब्युरो रिपोर्ट NDT न्यूज.